नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशात तुम्ही सर्वजण? जे काही तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात की सर कधी सिलेबस चालू करतील, मग ते आज वेळ आलेली आहे आणि आज 1 बाय 1 सिलेबस मी कंप्लीट करणार आहे. स्टार्टिंग पासून तर शेवटपर्यंत मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही पण माझी साथ द्या आणि जे काही व्हिडिओ बनवतोय दररोजच्या दररोज बघत जा, म्हणजे जेणेकरून तुमचा डाऊट क्लिअर होईल, बर्डन कमी होईल आणि सगळे कन्सेप्ट हे एक 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 काय होणार आहे तर बिल्ड चांगल्या प्रकारे होणार आहेत. आणि सगळे कन्सेप्ट हे चांगल्या प्रकारे जर झाले तर प्रत्येक प्रॉब्लेम असेल किंवा कुठली थेरी असेल यामध्ये कुठलीही डाऊट राहणार आहे याची मी गॅरंटी देतो. पण त्या अगोदर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ माझे काय एक 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 सगळे बघायला पाहिजे. आणि असं नाहीये की एक व्हिडिओ झाला आणि त्यावरून दुसरा व्हिडिओ स्किप केला तिसरा बघितला तर यामध्ये डाऊट क्लिअर होणार नाही. तर 1 बाय 1 मी सगळे डाऊट क्लिअर करणार आहे. आणि आज जे काही बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ नेटवर्क आहे, जे काही नेटवर्क आहे ना सब्जेक्ट तुम्हाला डीसी नेटवर्क वगैरे आहे, मग तिथून जे काही चालू होणार आहे आणि जिथं तुम्हाला ओम्स लॉ पासून स्टार्टिंग होतो आणि ते मी आज शिकवणार आहे. मग त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत पाठवण्यासाठी सुद्धा विसरू नका. एवढं तुम्ही माझ्यासाठी करा आणि मी तुमच्यासाठी मेहनत करायला तयारच आहे. मग बघा, आज मी शिकवणार आहे तुम्हाला ओम्स लॉ. आपल्या कॉलेजमध्ये जे काही प्रोफेशनल आहेत ते शिकवतात, त्यावेळेस तुम्हाला काही समजलं असेल, काही एखादी चांगले असतात जेणेकरून की चांगलं मेहनत देऊन आणि चांगली मेहनत करून ते तुमचा कन्सेप्ट म्हणजे जे काही कन्सेप्ट आहे तुमच्या डोक्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळेस तुमचं लक्ष तिथं असेल तर, आणि लक्षात जर नसेल तर ते मास्तरही काही करू शकणार नाही आणि तुम्हीही काही करू शकणार नाही. आता बघा, 1 बाय 1 शिकणार आहे तर हे इंजिनिअरिंगला असतो, पॉलिटेक्निकला असतो, 10वीला असतो, 11वीला असतो, 9वीला असतो, 12वीला असतो. जे काही तुम्ही सायन्स आहे तर त्या सायन्स मध्ये जे काही फिजिक्स कन्सेप्ट आहे त्या फिजिक्स कन्सेप्ट मध्ये ओम्सला तुमचा पिक्चर सोडणारच नाही. मग ते तुम्हाला काय आज मी कन्सेप्ट क्लिअर करून टाकणार आहे. तुमचे जे काही कन्सेप्ट आहेत ते सगळे क्लिअर करून टाकणार आहे. हे बघा यामध्ये काय काय आहे. ओके, मग ओम्स लॉ काय म्हणतो बघा. काय म्हणतो? ओम्स लॉ स्टेट दॅट, म्हणजे त्याची काही डेफिनेशन आहे. जेव्हा ते काही म्हणतो ते ऐका काय आहे. करंट फ्लोइंग through conductor is directly proportional to the voltage across the conductor when the physical conditions of the conductor. म्हणजे बघा, जे काही फिजिकल कंडिशन आहेत ते कशा असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. या ठिकाणी डबल झालेला आहे. फिजिकल कंडिशन कशा असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस फिजिकल जे काही कंडिशन आहेत ते जर कॉन्स्टंट असेल तरच ओम्स लॉ सॅटिस्फाय, अन्यथा सॅटिस्फाय नाही. मग बघा काय, व्हेन द फिजिकल कंडिशन्स ऑफ द कंडक्टर इज कॉन्स्टंट, काय सॅटिस्फाय असायला पाहिजे. जे कंडिशन आहे फिजिकल कंडिशन काय आहे कॉन्स्टंट असायला पाहिजे. एक मिनिट, फिजिकल कंडिशन कॉन्स्टंट, फिजिकल कंडिशन कॉन्स्टंट असायला पाहिजे. फिजिकल कंडिशन कॉन्स्टंट. मग ज्यावेळेस फिजिकल कंडिशन कॉन्स्टंट आहे तर त्यावेळेस कोणाचे फिजिकल कंडिशन, त्या कंडक्टरचे. ठीक आहे. बघा आता काय आहे बघा, जेव्हा तुम्ही ओम्स लॉ अप्लाय करताय एखाद्या कंडक्टरला आणि त्या कंडक्टर मध्ये व्होल्टेजही असतो, करंटही असतो आणि रेजिस्टन्सही असतो, या तिघाचं रिलेशन ज्या ठिकाणी येतो तर त्या ठिकाणी ओम्स लॉ पळत येतो आणि सांगतो बघा हे असं आहे ते तसं आहे. मग याच्यामध्ये काय, एखादी अननोन क्वांटिटी असेल कुठलीही, एकदम करंट असेल किंवा व्होल्टेज असेल किंवा आपला रेजिस्टन्स असेल, या तिन्हीपैकी एखादी दोघांची व्हॅल्यू माहिती असतील तर एखादी आपल्याला काढता येत असते आणि ते ओम्स लॉ कधी अप्लिकेबल होतो बघा. आता हा कंडक्टर आहे, काय हा कंडक्टर आहे. मग या कंडक्टर मधून करंटही चाललाय आणि व्होल्टेजही चाललाय आणि यामध्ये काय आहे, रेजिस्टन्सही आहे. एखाद्या कंडक्टर मध्ये तिन्ही गोष्टी आणि हे राहतातच. ठीक आहे. मग सेमी कंडक्टर असेल आणि कंडक्टर असेल तर कुठं लागू होईल आणि कुठं लागू होणार नाही हे तुम्हाला मी शिकवणार आहे. मग एका कंडक्टर मधून आपण करंट पास केली आणि त्या कंडक्टर मधून ज्यावेळेस करंट जाते, व्होल्टेज जाते आणि त्याचा रेजिस्टन्स असेल तर त्यावेळेस तुम्हाला करंट माहित आहे आणि व्होल्टेज माहित आहे आणि रेजिस्टन्स जर काढायचं असेल तर आरामात काढता येतो. हे कोणी सांगितले, ओम्सने. हा ओम्स भाऊ सांगितलंय, खूप हुशार होता, आपल्या सरकार होता, इकडे तिकडे फिरणारा नव्हता, कसा होता, हुशार होता, म्हणून ते काय सांगितलंय. आणि तुम्हाला जर सांगायचं असेल आणि तुम्हालाही काहीतरी घडवायचं असेल तर तुम्ही करू शकता आरामात. ठीक आहे. मग एका कंडक्टर मधून काय केलं आपण, करंट पास केले, व्होल्टेज पास केले आणि रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यातून एखादी क्वांटिटी आपल्याला काढता येईल. मग कधी काढता येईल आणि ओम्स लॉचा जे काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कधी अप्लाय करता येईल, त्यासाठी आपल्याला काय, त्या कंडक्टरचे फिजिकल जे काही कंडिशन्स आहेत ते कॉन्स्टंट असायला पाहिजे. मग आता सर फिजिकल कंडिशन काय काय आम्हाला माहिती नाही, काय काय बघा काय काय, त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स
कॉन्स्टंट असायला पाहिजे, कसा रेजिस्टन्स कॉन्स्टंट असायला पाहिजे, किंवा त्याचं जो काही टेम्परेचर आहे, काय टेम्परेचर कॉन्स्टंट असायला पाहिजे. नाहीतर कधी 10 डिग्री सेल्सिअस होतो, कधी 20 होतो, कधी 30 होतोय, कधी 100 होतोय, तर त्यावेळेस काय तिथला रेजिस्टन्स व्हेरिएबल होईल आणि व्हेरिएबल झाला की हे ओम्स लॉ तिथे ऍप्लिकेबल होणार नाही. मग एक झाला तुमचा टेम्परेचर, मग दुसरा काय त्या कंडक्टरची काय लेंथ, हा कंडक्टरची काय जो काही लेंथ आहे म्हणजे काय लांबी कशी असायला पाहिजे कॉन्स्टंट. असं नाहीये की आता वेगळी होती तेव्हा वेगळी होती त्यावेळेस काढा म्हणतात, तर असं होणार नाहीये. जेव्हा तुम्ही ते हे करता, तुम्ही फॉर्म्युला लावता, तर त्यावेळेस त्याची लेंथ सारखी असायला पाहिजे की चेंज व्हायला नाही पाहिजे, आणि टेम्परेचर असायला पाहिजे सारखाच. आणि त्यानंतर त्याचा जो काही हे आहे अजून काय स्ट्रेन, म्हणजे त्याच्यावर जो काही स्ट्रेन आहे, काय स्ट्रेन म्हणजेच काय त्याच्यावर जो काही टेन्शन आहे किंवा टेन्शन घ्या, टेन्शन त्या कंडक्टरचा काय टेन्शन सारखा असायला पाहिजे. लेंथ झाला, टेम्परेचर झाला, रेजिस्टन्स झाला, आणि जे काही टेन्शन आहे ते जर सारखा असेल तर ओम्स लॉ लागू शकतो आणि आता लागू शकत नाही. मग काय सांगतो बघा, आता व्होल्टेज आणि करंट काय आहे तर लिनियर आहे. लिनियर कुठे आहे बघा, आता ओम्स लॉ चे करंट फ्लोइंग थ्रू कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज आहे, मग डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुमचा ओम्स लॉ ऍप्लिकेबल होतो तर त्यावेळेस जर करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज असेल आणि 1/R म्हणजे जो काही रेजिस्टन्स आहे तुमचा हे कॉन्स्टंट असायला पाहिजे, काय कॉन्स्टंट असायला पाहिजे, तर त्यावेळेस तुमचा ओम्स लॉ काय सॅटिस्फाय होणार आहे. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज याचा अर्थ आणि ह्या सिम्बॉलचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस करंट वाढतो त्यावेळेस तेवढ्याच पटीने व्होल्टेज वाढतो. ठीक आहे, करंट वाढला की व्होल्टेज वाढला, लिनियरली सोबत एक चालला की दुसरा एक चालला, एक थांबला की दुसरा एक थांबला, याचा अर्थ होतो लिनियरली और डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, किंवा जर करंट कमी झाली तर तुमचा व्होल्टेज सुद्धा काय होणार आहे कमी, तुमचा नाहीये त्या सर्किटचा, नाही तर तुम्ही आम्हाला व्होल्टेज नाही कुठला आला, असं नाही, कोणाचा आहे त्या सर्किटचा. करंट कमी झाला तर व्होल्टेज कमी होतो. मग हे दाखवते कुठे बघा, आता इथं काय हे व्होल्टेज आहे आणि हे काय करंट आहे, इकडे जातोय काय व्होल्टेज आणि इकडे काय करंट. जर समजा व्होल्टेज 3 असेल, काय व्होल्टेज 3 असेल म्हणजे व्होल्टेज समजा इथं आहे असा, आणि त्यावेळेस जर करंट तुमचा काय करंट त्यावेळेस किती 4 अँपिअर असेल, असं नसणार आहे पण 4 अँपिअर असेल, तर त्यावेळेस काय झाला व्होल्टेज वाला करंट वाला. जर तुम्ही व्होल्टेज वाढवला, जसं तुम्ही 4 वरती व्होल्टेज घेऊन गेला तर तसं बघा करंट वाढला का नाही, एकने व्होल्टेज वाढवला आणि एकने काय करंट वाढला सोबत. मग कसं बघा, करंट वाढला म्हणजे इथं गेला असा आणि त्यानंतर व्होल्टेज वाढलं, सॉरी इथं काय व्होल्टेज वाढला म्हणजे इथपर्यंत व्होल्टेज वाढला आणि इथं काय करंट वाढला बघा. म्हणजे व्होल्टेज किती होता रे तुमचा 4 व्होल्ट आणि करंट किती झाला तुमचा 5 अँपिअर. व्होल्टेज हा कशामध्ये मेजर केले जात असतात व्होल्ट मध्ये, आणि करंट हे कशामध्ये मेजर केले जात असते अँपिअर मध्ये. इथून आला तुमचा काय ओम्स लॉ. जर तुमची करंट हे एकच असेल तर व्होल्टेज तुमचा व्होल्टेज जर एकच असेल तर करंट सुद्धा किती 2 च्या जवळपास आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ जे काही लिनियर आहे म्हणजे सोबत चालतोय, म्हणजे या ग्राफ मध्ये 45 डिग्री मध्ये बायसेक्ट होतो आणि काय तुमचा हा लिनियरली कुठपर्यंत, इथून तर माझ्या घरापर्यंत कुठपर्यंत यायचा सारखं दोघं कसे राहणार आहेत सारखेच राहणार आहेत, तरच ओम्स लॉ अप्लिकेबल होतो, अन्यथा नाही. सर हे झालं समजलं. आता फॉर्म्युला काय, बरोबर. आता फॉर्म्युला काय सर याचा, तुम्हाला वीरची स्पेलिंग येते ना रे, वीरची स्पेलिंग येते ना, व्हॉट्सअपवर चॅटिंग करता येते ना, येते. तसंच मग बघा वीर म्हणजेच काय असा वीर, बरोबर. ओम्स लॉ वाज अ वीर पर्सन, तो कसा होता वीर होता ना, मोठे काम केले. भाऊ असं सायंटिस्ट आहे, हे शोध लावणं म्हणजे काय साधं सुद्धा नाहीये, कसं आहे खूप खतरनाक आहे. पण त्यासाठी कसं आहे तो वीर आहे, आणि तुलाही जर वीर याचा असेल तर तुला मेहनत करावी लागेल. ओके, मग आता वीरची स्पेलिंग काय येते VIR, काय येते VIR, तुझी काय आहे स्पेलिंग आहे कशाची वीरची. मग काहीच नाही, फक्त V च्या मध्ये इज इक्वल टू टाक, म्हणजे V इक्वल टू I इंटू R फॉर्म्युला. दिस इज द ओम्स लॉ. काय दिस इज द ओम्स लॉ. V इक्वल टू काय आहे I इंटू R. सोपं तर आहे. मग सर आता V इक्वल टू आला, आता करंट जर काढायचं असेल तर कसं, मग करंट जर काढायचं असेल तर कसं, आता यावरूनच येते तुझा हा काय झाला तो पहिला फॉर्म्युला झाला. याच्यावरून 3 फॉर्म्युले येतात. मग कोणते व्होल्टेज येतो, करंट येतो आणि रेजिस्टन्स येतो. याच्यासाठी काय तुला जे काही साइन कन्व्हर्जन आहे ना ते जमायला पाहिजे, आणि जर साइन कन्व्हर्जन नाही जमत असेल तर थोडस डिफिकल्टी जाऊ शकतो, आणि ते पण मी शिकवणार आहे. ओके, बघा आता तुला काय करंट काढायचं आहे. मग करंट जर काढायचं, करंटला इथंच ठेव, कुठं घालू नकोस. ओके,
मग एकट्यालाच ठेवायचं इथं आणि इकडे हे व्होल्टेज तर एकटा विचार आहे, मग हे याला इथंच ठेव, करंटला इकडेच ठेव. मग हे रेजिस्टन्स जो आहे ना याच्या इंटू मध्ये आहे, इंटू मध्ये असेल तर इकडे गेल्याच्या नंतर या साईडच्या नंतर इज इक्वल टूच्या नंतर जर आला तर ते कशामध्ये जात असतो, व्ही आय इक्वल टू व्ही बाय आर होऊन जात असतं. म्हणजे इथं काय मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्याच्या नंतर कशामध्ये झाला, डिवाइड मध्ये झाला. कशामध्ये झाला, डिवाइड मध्ये. मग आता हे झालं सर करंटचं आला. आता सर रेजिस्टन्स कसं, मग रेजिस्टन्स जर काढायचं असेल तर तू काहीच करायचं नाही, रेजिस्टन्सला इथंच ठेव आणि व्ही ला इथंच ठेव. मग रेजिस्टन्सला इथंच ठेवलास, मग राहिला आय, मग ह्या आय ला इकडे घेऊन ये, कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे दोघांमध्ये आणि हे मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू च्या इकडे आला, जर इज इक्वल टू च्या इकडे जर आला तर तो कशामध्ये जात असतो, डिवाइड मध्ये. मग डिवाइड मध्ये झाला तर व्ही बाय आय. म्हणजे बघा आर इक्वल टू व्ही बाय आय आलेला आहे. असे 3 फॉर्म्युले झाले तुझे, व्ही इक्वल टू आय इंटू आर. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला काढला आपण आय इक्वल टू व्ही बाय आर आणि त्यानंतर तिसरा फॉर्म्युला काढला आर इक्वल टू व्ही बाय आय. असे आपले काय झाले, 3 फॉर्म्युले झाले का नाही ऍट अ टाइम, झाले का 3 फॉर्म्युले, येतं की नाही, सोपं आहे की नाही, काहीच नाही. फक्त याची सोबत जर सोडलं तर अगोदर कसे होते, हे दोघं सोबत होते, मग सोबत होते ना, बरोबर. मग त्यानंतर काय झालं माहितीये का, जेव्हा तुला आयला एकटं राहायची वेळ आली ना तेव्हा रेजिस्टन्सला व्होल्टेज आवडायला लागला. रेजिस्टन्सला कोण आवडायला लागला, व्होल्टेज. मग हे काय करंटने अशी लाद घातली की जा मला त्याच्याकडे माझ्यासोबतच राहायचं नाही. मग ते काय केलं, ठीक आहे मी मला व्होल्टेज आवडतंय पण व्होल्टेजला हे रेजिस्टन्स आवडत नाही, पण रेजिस्टन्सला व्होल्टेज आवडतंय. अशी लाद घातली की त्यानंतर व्होल्टेजच्या खाली जाऊन बसावं लागलं. मग ते व्होल्टेजही त्याला ऍक्सेप्ट करत नव्हतं, तर ते पाया पडत होता की बाबा राहा माझ्यासोबत, म्हणजे मी तुझ्यासोबत राहतो म्हणून कोण रेजिस्टन्स व्होल्टेज म्हणत होता, पण तू राहा, पण कधी मी ये म्हणलं तर याचं चांगलं की जायचं, म्हणजे तू माझ्या खाली राहा म्हणून काय केलं, हे खाली केलेलं आहे. म्हणजेच कोणाच्या खाली राहिलेला आहे, व्होल्टेजच्या खाली राहिला. म्हणजे रेजिस्टन्स इथं सोबत होता पण त्याला राह वाटलं नाही, व्होल्टेज आवडायला लागला, मग ते व्होल्टेजच्याकडे आला, पण व्होल्टेजला आसत नव्हता, मग ते काय त्याच्या खाली ठेवला. असं हे कन्सेप्ट आहे. ओके, बघ तुला काय आला, रेजिस्टन्स आला, व्होल्टेज आला आणि करंटही काढता आला. मग एका कंडक्टर मधून जर करंट जात असेल, व्होल्टेज जात असेल आणि रेजिस्टन्सही असेल तर त्याचा रिलेशन कसं आहे आणि कसं तुम्हाला काढता येईल हे समजलं. आणि हे अप्लिकेबल कोणाला आहे, फक्त लिनियर नेटवर्कला आहे, नॉन लिनियरला नाही. लिनियर म्हणजेच काय, सोबत सोबत जर व्होल्टेज वाढला की करंटही वाढतो आणि करंट वाढला तर व्होल्टेजही वाढतो. आणि 1/R जो काही रेजिस्टन्स आहे तो कॉन्स्टंट असायला पाहिजे. आणि दुसरी कंडिशन म्हणलं तर काय, जे काही सेमी कंडक्टर आहे या ठिकाणी ओम्स लॉ अप्लिकेबल होणार नाही, फक्त होत असतो कंडक्टर साठी आणि डीसी नेटवर्क साठी ओम्स लॉ अप्लिकेबल होतो आणि दुसऱ्यासाठी होत नाही. हाय व्होल्टेज सुद्धा साठी काय होत असतो, ओम्स लॉ अप्लिकेबल होत असतो. आणि इंडोसेंट लॅम्प वगैरे यांच्यासाठी होत असतो. याचे वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत, त्या ऍप्लिकेशन वरती काही जायची गरज नाही. आणि फक्त तू जेवढं समजलंय तेवढं चांगल्या प्रकारे काय कर, अभ्यास कर. अजून इथून माहिती काढ. अजून जर तुला काही डाऊट आला असेल तर कमेंट मध्ये मला सांगायला विसरू नकोस. आणि जे काही व्हिडिओ तुला बनवायचे आहेत, जे काही डाऊटेबल आहेत ते मला कमेंट मध्ये करून सांगायला विसरू नकोस. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर आणि शेअर कर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नको. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.